नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। माजी आमदार शरद पाटीलसह शेतकऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, मराठा समाजाच्या जिल्हा प्रशासनाला निवेदन। शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करून दादागिरी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली असून माजी आमदार शरद पाटील सर यांनी शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे। टोल नाक्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा अपमानास्पद वागणूक देऊ नये असे त्यांनी नमूद केलेले आहे। दरम्यान मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून या संदर्भात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली। पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही। थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेलो असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं। त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं, त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे। तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला। मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात। तो टोल चालक जे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही। केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। बरं, संबंधित यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती। ही काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे, ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामून मोठं स्वरूप दिलेलं आहे। कारण काय तर शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे। या संदर्भात आम्ही आज सकल मराठा समाज धुळे संपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत।